पहाटेचं धुकं दबा धरून बसलेलं असतं. एखाद्या सांजेला त्या दवबिंदूंनाही डोळे फुटतात. अशा एखाद्या स्निग्ध संध्याकाळी विस्तीर्ण पटांगणावर पडून आभाळ डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करावा. डोळे हळूच मिटून घ्यावेत. मिटलेल्या डोळ्यात आभाळ साकारू लागतं. त्या आभाळात एक चेहरा उमटतो. तीच सखी असते. प्रत्येकाच्या डोळ्याच्या किरमिजी पडद्यावर अगदी कळायला लागण्याच्या आधीपासून सखीचा चेहरा अस्पष्ट धूसर दिसत असतो. वयाला जाग येते आणि फुलांच्या ताज्या सुगंधात न्याहाळलेली सखी गुणगुणायला लागते. पण सखीचा चेहरा काही स्पष्ट नसतो. मग दिवसांच्या गर्दीत काही अबोल चेहरे नजरेला स्पर्श करून जातात. आपण मग स्वतःच्याही नकळत सखीचा चेहरा त्या अनोळखी चेहऱ्याशी जुळवून पाहतो. पण एखादा तरल फरकही आपल्याला त्या चेहऱ्यापासून विलग करतो. चेहऱ्यांचं काय, ते अनेक रूपात येतात. चेहरा दिसला की डोळे मिटून सखीचा शोध सुरू होतो. एखादा चेहरा मग अगदी अगदी पापण्यांच्या चिरेबंदी तटबंदी आड लपवून ठेवलेल्या सखीच्या चेहऱ्यासारखाच भासतो. असा चेहरा चोरून नेण्याची आपली गडबड विलोभनीय असते. त्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावेत. बरेचदा गर्दीत आपल्याला भावलेल्या चेहऱ्याच्या मालकिणीची आपण सहज चोरी करतो. हळूहळू त्यावर हक्कही प्रस्थापित करतो. मालकी हक्क. पण मालकी हक्काची विखारी भावना आणि तो गाजवण्याची भूक भागली की कळतं, आपली फसगत झालेली आहे. एकदा असं कळायला लागल्यावर माणूस ज्ञानी होत नाही, पण शहाणा मात्र होतो. अशा शहाण्यांना कळतं, चेहरा म्हणजे सखी नव्हे. मालकी हक्क स्थापन करण्याची धडपड म्हणजे प्रेम नव्हे. ती केवळ भुकेजली हाव होती. सखी नावाच्या आत्मशोधाच्या मार्गात अडथळा आणणारी देहाची खाज. पण तोपर्यंत मनावर उपभोगाचे आसक्तीचे अनेक ओरखडे पडलेले असतात. टोकदार नखांनी ओरबाडणारीही आपणच, जखमाही आपल्याच. उर्वरित अख्खं आयुष्य या जखमांवर मलम लावण्यात जातं. जखमा बऱ्या होत आल्या की त्यांना परत भुकेची खाज सुटते. अशा वेळी आपण स्वतःचीही नजर चुकवून अपराधीपणे त्या जखमा खाजवून घेतो. त्या अपराधातही सुख शोधतो. खपली निघते आणि वखवख वाढत जाते. या अशा प्रवासात काहींचा सखीचा शोध थांबतो. जे भुकेलाच सर्वस्व समजतात त्यांना देहाचे उंबरे अडवतात. पण काही जण मात्र सखीचा शोध सुरूच ठेवतात. पदरी पडलेलं गुलाबाचं रोपटं जगत राहील याची तजवीज करून सखीचा शोध घेत राहतात. ही प्रतारणा नव्हे. तेजाला नैतिक आणि अनैतिकतेच्या रंगीत चौकटी नसतात. तेजातून अनेक रंग प्रस्फुटित होतात. तेज मात्र रंगांच्या पलीकडचं असतं. सखीचंही नेमकं असंच असतं. सखीचा शोध अनंतापासून अनंतापर्यंत अव्याहत सुरू असतो. देहाची बंधनं आणि यमनियम या शोधाला नसतात. आणि हा शोध संपलाच तर मग आयुष्यात काय उरेल? प्रेम हे मिळवण्यात नाहीच, मिळवण्याच्या विजिगिषेत आहे. शोधच संपला तर कुठल्याही देहाच्या चौकटीतील आयुष्याला अर्थच उरणार नाही. मग एखाद्या भाग्यवंताला सखी सापडली तरीही फुलांच्या गर्दीत त्यानं ती परत हरवून बसावी.
आणि शोध मात्र सुरू ठेवावा. असंही नाही, सखी अंशानं भेटत राहते, भेटता भेटता हुलकावणी देते. सखी अंशतः जिथे प्रकट झाली, किमान तसा भास झाला, तिथं त्या देहाचं आपण देऊळ बांधतो. मग पूजा सुरू होते. पूजा डोळे बंद करून हात जोडूनच करायची असते. डोळे बंद केलेत की बंद डोळ्यांच्या आडच्या अंधारात सखीचा चंद्र उगवतो. आपण समजतो ते देवळाचं सामर्थ्य आहे. मग ज्याला जिथे सखी दिसेल तिथे तो देऊळ बांधतो. आपण सीतेचं देऊळ बांधतो, राधेचं, मीरेचं, दमयंतीचं, सगळ्यांची मंदिरं उभारतो. आपल्याला तर अशा मंदिरांच्या प्रासादिक गाभाऱ्यात पहाटेचे दवबिंदूही जपून ठेवायचे असतात. पण सखी काही काळ प्रकट झाली म्हणजे ते अस्तित्व सखी होत नाही. सखी कधी राधा असते, मीरा असते, कालपुरुषाची वनवासात सोबत करणारी सीता असते, 5 पतींचा सांभाळ करणारी द्रौपदी असते, आणि तिला आपल्या 5 मुलांची अनभिषिक्त सम्राज्ञी होण्याची आज्ञा करणारी कुंतीही असते. तरीही सखीचं अस्तित्व यांच्याही पलीकडे असतं. सखी आईच्या हातच्या दूध भाताचा स्नेहमय गंध असते. प्रेयसीच्या पेटत्या स्पर्शाचा मोगराही सखीच असते. आराधना जेवढी बळकट, प्रार्थनेत जेवढं बळ आणि समर्पणात जेवढी निरागसता, तेवढी सखी जास्त समीप असते. प्रेयसी, पत्नी म्हणूनच सखीला काहीही चोरून न ठेवता व्यक्त होता येतं. म्हणून कदाचित सखी प्रेयसी म्हणून अधिक भावते. तसं सखीचं आणि आपलं शरीर संबंधातून किंवा शरीर संबंधासाठी निर्माण झालेलं कुठलंच नातं नसतं. पण व्यक्ततेची उत्कटता जिथे साध्य होते ते नातं त्या त्या परिवेशात आपल्याला जवळचं वाटतं. कुठलंही नातं गरजेवर आधारित असतं. गरज बदलली की नातंही बदलतं. बदलणाऱ्या प्रत्येक गरजेला आपली ओंजळ देण्याची क्षमता आणि इच्छा फक्त सखीतच असते. सखी मग आई होऊन सावली देते, प्रेयसी होऊन समर्पण देते. तिच्या समर्पणाची गोंधणं शरीरभर उमटलेली असतात. प्रेयसी झालेली सखी तुमच्यावर संपूर्ण अधिकार मिळवते, पण तिच्या अधिकारात आर्जव असतं. तिच्या अधीरतेला संयमाचा लाजरा स्पर्श असतो. पण तिचं कोसळणं मात्र अनावृत्त अनाघ्रात असतं. मिलनाचा एक मत्त भावगंध दरवळतो. अस्तित्वाच्या चौकटीला तिथं थारा नसतो. देहभान हरवणं आणखी कशाला म्हणायचं. देहभान हरवलं की मग नेमकं देहाचं भान येतं. या नेमकेपणाच्या अवस्थेलाच समाधी म्हणतात. सखीच्या उन्मुक्त समर्पणातूनच समाधीवस्था प्राप्त होते. सखी साधी असते. शृंगाराचा अनैसर्गिक देखावा नसतो. सौभाग्याचा टिळाच काय तो तिच्या भाळी असतो. असा साधेपणाच तिचं सौंदर्य आणि सामर्थ्य असतो. सखी साज शृंगारानं नटली तर कहर करेल. सखी तरल असते. सख्याच्या बाबतीत ती हळुवारही असते. रात्र ओथंबून गेल्यावर आळसावून निजलेल्या सख्याच्या देहाखालून ती हळूच वस्त्र खेचते. शयनगृहाच्या खिडकीचे पडदे ओढून घेते. एखादी चुकलेली चांदणी त्याच्या शेजारी येऊन पहुडली तर. सखी अशा अनेक रूपात दरवळत असते. रात्र मोगरा झाली की गात्र संपन्न समाधानानं थकतात. सख्याकडे नजरेचा रेशमी कटाक्ष टाकून सखी दिवसाच्या स्वागताला लागते.
संसाराचा सांभाळ तिलाच करायचा असतो. ती प्रतिपालक असते. अधरातली मस्ती डोळ्यात साठवून ती कार्यमग्न होते. अंगण झाडणारी सखी, सडा समार्जन करणारी सखी, तुळशीजवळ हात जोडून उभी असलेली सखी, स्वयंपाकात मग्न असलेली सखी, तुम्हाला वाढताना तृप्त होणारी सखी. सखी भूपाळी असते, सखी मालकंस असते, सखी पूर्वा असते आणि सखी भैरवी देखील. पायात पैंजण, हातातल्या बांगड्या, कानातली कर्णफुलं, केसात माळलेला गजरा, सखीच्या देहभर संगीताची मैफल सजलेली असते. सखी म्हणजे मूर्तिमंत संगीत. सखीच्या वावरण्याच्या देहनक्षी देहभर पसरलेल्या असतात. ती एक दैवी लिपीच असते. वाचता आली तर वाचतो आपण. सखी म्हणजे नक्षी, सखी म्हणजे रंग, सखी म्हणजे संग सौंदर्याचा. हे सौंदर्य मग देह उभारी देतं. वागण्यात डौल येतो, कामाला वेग येतो, आत्मसन्मान डवरतो. सखी हे सारं फुलवते, व्यक्तिमत्व खुलवते. सखी म्हणजे आत्म्याचा श्वास, सखी म्हणजे पूर्णत्वाचा ध्यास. सखीच्या देहभर खेळताना तिच्या कुशीत आपण केव्हा वाढू लागतो तेच कळत नाही. कूस खुशीत आली की सखीला आत्मभान येतं. देहाचं मंदिर होतं. निजलेल्या बाळाला थोपटताना सखीचे हात अंगाई होतात. बघता बघता सखी सख्याचीही आई होते. सखीचं हे रूप देखील पूर्णत्वाचा भासच. सखी पूर्णत्वानं अवतरणं हा परत शोधाचा विषय. सखी अशीच अंशांशानं भेटत जाते. पैंजणांच्या रुंझुणीतून, पहाटेच्या निशब्द आलिंगनातून, पक्ष्यांच्या उबदार घरट्यांमधून, पारिजातकाच्या फुलं सांडण्यातून, आईच्या हातातून, प्रेयसीच्या ओठातून, मंदिराच्या धुपानं दरवळणाऱ्या गाभाऱ्यातून, नंदादीपाच्या तेवण्यातून. सखीच्या अस्तित्वाचा असा एक एक कण वेचीत जावा. वाटेला वाट फुटत जाते. ओंजळीतल्या क्षणांची फुलं झालेली असतात. या फुलांच्या माळा करून धावत सुटावा. मंदिरांच्या असंख्य घंटा घणघणायला लागतात. दिव्यामुखी अंगार फुलतो. फुलांच्या वाती होतात. ज्योत ज्योतीमध्ये मिसळून जाते. आभाळ जिथं जमिनीला टेकतं तिथल्या उंच कड्यावर उभं राहून जलभार झालेल्या ढगातून पाण्याचं तीर्थ घ्यावं आणि साद द्यावी. सखी सखी सखी. सखीची भेट झाली तरीही ओंजळीतल्या फुलांसह सखी उधळून द्यावी उंच कड्यावरून आणि परत फिरावं. शोध मात्र थांबवू नये.